श्री अनिलजी सामंत यांनी या पुस्तकाच्या अनुषंगानं त्या पुस्तकात काय आहे हे सांगितलं। त्या पुस्तकाचं आता प्रकाशन आपण आईंच्या हस्ते त्याचप्रमाणे दादाजींच्या हस्ते करणार आहोत। आणि गैसास काका यांनी मंचावर यावं आणि साळवी काका यांनी मंचावर यावं पुस्तक प्रकाशनाला। भक्तगण हो, वाचकाच्या साधकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात आणि काही शब्दांचा अर्थ कळत नाही, तेव्हा त्याच्यावर उपाय काय? श्री सद्गुरूंच्या चरणी परत परत प्रार्थना केल्यानंतर असं उत्तर मिळालं की श्री सद्गुरूंच्या वचनांच्या संदर्भात वाचकांच्या मनात कोणकोणते प्रश्न उपस्थित राहतील याचा अंदाज घेऊन प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं देसाई दादाजींनी अत्यंतिक प्रेमानं आईच्या मायेनं दिलेली आहेत। उत्तर देताना त्यांनी सद्गुरूंना काय अभिप्रेत आहे, सद्गुरूंना काय सांगायचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तेव्हा या सर्व प्रश्नोत्तराच्या संवादाची एक दृकश्राव्य फीत म्हणजेच एक VCD तयार केलेली आहे। ही व्हिडिओ CD अनेक भक्तगण कधीही पाहू शकतील, पुन्हा पुन्हा पाहू शकतील। इथल्या अनेक भक्तांना कदाचित पुस्तकं वाचण्याची जर सवय नसेल आणि कोणी काही कारणामुळे वाचू शकणार नसेल तर त्यांनी काय करावं, त्यांना या सर्व संपत्तीपासून वंचित कसं ठेवावं यासाठी दृकश्राव्य CD, ज्याला व्हिडिओ CD आपण असं म्हणतो, हे अतिशय योग्य माध्यम ठरेल। म्हणूनच या VCDची निर्मिती श्री सद्गुरूंच्या कृपेनंच श्री सद्गुरूंच्या भक्तांसाठी झालेली आहे। अमृतवचनांचा स्वाद असं यथार्थ नाव या CDला दिलेलं आहे आणि या CDच्या संदर्भात एका भक्तानं स्वतः अभ्यासपूर्वक भक्तांच्या ठिकाणी आपल्याला कल्पून प्रश्न विचारलेले आहेत। एक सद्भक्त डॉक्टर मिनलताई कातर्णीकर या आपल्याला या CD बद्दल सांगतील। मिनलताई, नमो नमः। परमपूज्य आई, परमपूज्य दादाजी, या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या सर्वांना अत्यंत मनापासून नमस्कार। आजच्या सोहळ्याचं वर्णन करताना हा कपिलाषष्ठीचा योग आहे असं म्हणावं लागेल, कारण आज आमच्या हाती दादाजींनी अमृतवचनांचं केलेलं अमृततुल्य रसग्रहण ऐकायला मिळणार आहे आणि ते ज्याच्यामध्ये ग्रथित केलं आहे त्या ध्वनिचित्रफितीचा अनावरण सोहळा आता होणार आहे। यापूर्वी आपल्या सर्वांनाच 3 ध्वनिचित्रफिती मिळालेल्या आहेत। त्यातील पहिल्या ध्वनिचित्रफितीमध्ये परमपूज्य दादाजींनी भक्तांच्या मनात येणाऱ्या आध्यात्मिक मार्गातील वेगवेगळ्या शंका, प्रश्न यांचं समर्पक विवेचनाद्वारे उत्तरं देऊन समाधान केलं आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण सद्गुरू अडाणेश्वर स्तोत्र त्यातील व्याकरणीय बदलांनुसार वाचन करून घेतलेलं आहे। दुसरी ध्वनिचित्रफीतही भक्तांच्या आध्यात्मिक प्रगल्भतेच्या वाढीसाठी अतिशय सुंदररित्या विवेचित करून सांगितलेली आहे। तिसरी ध्वनिचित्रफीत 2 भागांमध्ये आहे। त्यामध्ये सद्गुरू अडाणेश्वर स्तोत्राचा अत्यंत विस्तृतपणे पण सहज सोप्या रसाळ भाषेत अर्थ सांगितला आहे। सद्भक्ताने जर अर्थ समजून घेऊन स्तोत्राचं वाचन केलं तर ते जास्त परिणामकारक होतं आणि सद्भक्त अडाणेश्वरमय होऊन मोक्षाप्रती जातो अशी आपल्या सर्वांचीच श्रद्धा आहे। या सर्व ध्वनिचित्रफिती आपल्या सर्वांना यापूर्वी मिळाल्या आहेत
आणि आपण सगळ्यांनी त्याचा रसास्वादही घेतलेला असेल. हे सगळं काम दादाजींनी एका अनामिक कुटुंबाकडून करून घेतलं. त्यांना मोठी प्रेरणा दिली. इथे अनामिक म्हणण्याचं कारण असं की या कुटुंबाने आपलं कोठेच नाव येऊ नये अशी दादाजींना आग्रहाची विनंती केली होती, प्रार्थना केली होती आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा नामोल्लेख प्रस्तुत ठरणार नाही. पण प्रश्न असा पडतो की दादाजींनी हे सगळं कशासाठी करून घेतलं. इथे बसलेले भक्तगण अत्यंत भाग्यवान आहेत. त्याच्यापैकी जे ज्येष्ठ आहेत त्यांना अनेक वर्षांपासून दादाजींचा सहवास लाभतो आहे आणि जे तरुण आणि लहान आहेत तेही तितकेच भाग्यवान आहेत, कारण त्यांच्या वयाच्या अत्यंत उमलत्या काळामध्ये त्यांना दादाजींचा सहवास लाभतो आहे. पण याच्या पुढे येणाऱ्या पिढ्यांचं काय? बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून आणखीन अनेक वर्षानंतर ज्या नवीन पिढ्या येतील त्यांची आध्यात्मिक आस कोण पूर्ण करणार? त्यांना भक्तिमार्गावर वेळोवेळी दिशा कोण दाखवणार? त्यावेळी या सर्व ध्वनिचित्रफितींचा खरा उपयोग होणार आहे. दादाजींनी मार्गदर्शन करून आम्हाला खूपच पावन केलेलं आहे. पण भक्तीसाठी जे आसुसलेले असतील पुढील काळामध्ये आणि जे सद्गुरू अडाणेश्वरांना शरण जाऊ इच्छित असतील अशा सद्भक्तांना या ध्वनिचित्रफिती म्हणजे परीस ठरणार आहेत. श्रीमान दादासाहेब पळसोदकर आणि सुश्री निलोमाताईंनी परमपूज्य अडाणेश्वर दादाजींनी जे अमृतवचनांच्या रूपाने वेळोवेळी पाटीवर लिहिलं ते वयांवर उतरवून घेतलं आणि आपल्या सगळ्यांवरती अनंत उपकार केलेत. ते ऋण आपल्याकडून कधीच फिटणार नाही आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना त्या ऋणात राहायला आनंदच वाटेल. या अमृतवचनांमध्ये एवढं सार भरलेलं आहे की ती वेदस्वरूपच झालेली आहेत. त्याचा गूढ अर्थ अगदी सोप्या आणि रसाळ भाषेत दादाजींनी आम्हा सर्व भक्तांना विशद करून सांगितलं आहे. त्याची ही चौथी ध्वनिफीत आहे. या ध्वनिचित्रफितीचं अनावरण झाल्यावर प्रत्येक कुटुंबाला एक याप्रमाणे ती संयोजकांकडून घ्यायची आहे. ही ध्वनिचित्रफीत ज्याच्यामध्ये अमृतवचनांचं निरूपण आहे ती म्हणजे एक आध्यात्मिक खजिना आहे आणि सद्भक्ताला पारमार्थिक मार्गावर आपले तारू पार करून जाण्यासाठी हा एक मोठा दीपस्तंभ आहे. त्याला दुसरी उपमा नाही. तेव्हा या ध्वनिचित्रफितीचा लाभ आपले सगळे सद्भक्त निश्चितपणे घेतील याची खात्री आहे. धन्यवाद. यानंतर ध्वनिचित्रफितीचं प्रकाशन इथं करण्यात येणार आहे मंचावर. ज्याप्रमाणे पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याप्रमाणे. आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी दाणी काका, कुंभारे काका, जामकर काका आणि पोहुरकर गुरुजी या चौघांना मी इथं मंचावर बोलावतो. आता या सीडीचं प्रकाशन होताना आपण पाहतो. याच्या आधी पुस्तकाचं प्रकाशन झालं, शुद्धलेखन. तर हे पुस्तक आणि या सीडीज या विनामूल्य आपल्या सर्व भक्तगणांना दिल्या जाणार आहे. भक्तगणांनो, या अमृत वचनांचा स्वाद आपण सर्वजण घ्याल, पुन्हा पुन्हा घ्याल आणि तृप्त व्हाल असं मनापासून वाटतं. याआधी सुद्धा 3 ध्वनिचित्रफितींची निर्मिती झाली होती. कोणाला वाटलं होतं का की अजून चौथी कधी ऐकायची आहे, ऐकायला मिळायला केव्हा मिळणार? याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आयोजकांची अनुभूती एवढीच आहे की आजच्या श्रद्धाभाव सोहळ्याचेच आणि त्यातील प्रत्येक भागाचे करते करविते श्री सद्गुरूच आहेत. तेव्हा सश्रद्ध भक्तगण हो, पहावे आपले हिताहित एवढंच सांगतो.
अमृतवचन स्वाद या चित्रफितीबरोबर कदाचित बऱ्याच जणांना जिव्हा स्वादाचं स्मरण झालेलं दिसतंय. मी पाहतोय लोकांच्याकडं, अर्थात काही हालचाल तशी दिसत नाही आहे, कारण इतके दंग होऊन गेले त्या कार्यक्रमात. कार्यक्रम अजून बाकी आहे. यानंतर अतिशय सुरेख कार्यक्रम होणार आहे आपल्यापुढं. 2 दिग्गज जे वादक जे आहेत ते आपल्यापुढं अतिशय सुरेख असा कार्यक्रम करणार आहेत की जो तुम्हाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाईल. तेव्हा आपण सर्वांनी आत्तापर्यंत जसं सहकार्य दिलं तसंच द्या. यासाठी अजून एका अनुभूतीसाठी आपण तयार व्हायचं आहे आणि त्याचा प्रारंभ अशाच एका सीडीनं आपण करणार आहोत, ज्या सीडी ऐकण्यातून देखील आपल्याला तशा तऱ्हेची अनुभूती प्राप्त होईल. तेव्हा या सीडीचं प्रकाशन आपण आता या ठिकाणी करणार आहोत. या सीडी मधल्या गीतांचा, संगीताचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि ही सीडी देखील आपल्या बरोबर घेऊन जायची. ही सीडी तर रोज मला असं वाटतं की यांनी याचं श्रवण आपण केलं पाहिजे. त्याची झलक आपण ऐकूया. आलेलं आहे आणि आत्म्याकडेच घेऊन जातो ते संगीत, भारतीय संगीत. संगीतातले विविध राग हे केवळ मानव निर्मितच आहेत असं म्हणता येणार नाही, कारण हे दैवी राग कुणावरही प्रसन्न होत नाहीत. ते अशाच कलाकारांच्यावर प्रसन्न होतात ज्यांनी त्याची पवित्र साधना केली आहे, ज्यांनी हे दैवी ज्ञान आपल्या गुरुचरणी बसून नम्रपणे स्वतःला समर्पित करून, स्वतःला पूर्णपणे रिक्त करून नंतर आत्मसात केलेला आहे. असेच साधक आणि समर्पित कलाकार श्री सद्गुरूंमुळे संपर्कामध्ये आले. त्यातले 2 जण आज मंचावर आहेत, पंडित केशवरावजी गिंडे गुरुजी आणि पंडित मिलिंदरावजी रायकर गुरुजी.